आय एम दुबई. काश्मीरला आले. कर्नाटकला ही बाई आली आहेत तमिळनाडूला, ही आली पंजाबला, ही आली आहे राजस्थानला, ही चालली आहे गोवाला. तर उन्हाळवाडा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आपण सोलापूरला आता जे उतरलो आहोत, समोरच एक मस्त महाराजांचा स्मारक आहे. शुभम, हे पप्पा, डुग्गू आणि सगळी बाकीची फॅमिली इथे पाठी आहे. आई तर राघव आहे तुझ्या मम्मासोबत. काय काय राघव. तर आपण चाललोय अक्कलकोटला. तर मला असं वाटतं ही आपली गाडी असणार आहे की काय. यस, हीच गाडी आहे. तूफान उठा देंगे. पाहू शकता आपण ही गाडी केलेली आहे 14-15 सीटर. त्यात आम्ही 16 जण सगळे ॲडजस्ट होणार आहोत. तर आम्ही आता सोलापूर स्टेशनच्या बाहेर आहोत. पाहू शकतो तर सोलापूर स्टेशन आहे. सोलापूर स्टेशनच्या अगदी समोरच तिथे त्या साईडला रिक्षा स्टँडसुद्धा आहे आणि इथे ह्या अशा मोठ्या क्रुझर गाड्या लागतात. तर आम्ही तर पहिलाच बुक केली होती, पण इथे सगळेजण विचारतात म्हणजे आज तुम्ही जरी बुक जरी नाही केली तरी इकडे येऊन तुम्ही बुकिंग करू शकता गाड्यांची. दिवसभर तुमचं निगोशिएशन पार्ट राहतं त्याच्यामध्ये, की तुम्ही त्यांच्याशी कसं निगोशिएट करता आणि काय टायमिंग वगैरे कसं आहे, तुमचं व्हिजिट काय असणार आहे. काही जण फक्त अक्कलकोटसाठीच येतात, काही जण गाणगापूर किंवा अजून त्याच्या आजूबाजूची गोष्टी आहेत त्या पाहण्यासाठी पण येतात. तर त्याचे प्रत्येकाचे थोडेसे चार्जेस कमी जास्त आहेत. तशी म्हणायला गेले बघा, ही गाडी नवीन आहे. असं मला असं वाटतं ही गाडी जर आम्हाला असती तर मजा आली असती, पण ही पण ओके आहे, असं काही प्रॉब्लेम नाही आहे. तर जर तुम्ही प्लॅन न करता जरी येत आहे म्हणजे ट्रेन, ऑब्व्हियसली आम्ही सोलापूर ट्रेनसाठी 1 महिना आधी आम्ही बुकिंग केली होती. तर तेव्हा त्यातल्या आमच्या काल 2-3 दिवसापूर्वी आमच्या सगळ्या तिकीट कन्फर्म झाल्यात. तर फायनली आम्ही आता गाडीत बसलो आहोत. आपण मोठा माणूस आहे. आम्ही टोटल 16 जण आहोत आणि ही 2 हाफ तिकीट, हा 1.25 आहे आणि हा अर्धा पुढे बसला एक. आमच्या राघवचा बड्डे आहे. राघवच्या बड्डे निमित्त आम्ही स्वामी बाबांना भेटायला आहे. स्वामी आजोबांना भेटायला आलो ना. स्वामी राघव स्वामी आजोबांना भेटायला आलो ना. एवढी फुल आहे तरी पण हल्ली एवढी. तर आता आम्ही पुढे जाऊन आंघोळीसाठी फ्रेश होण्यासाठी रूम बघणार आहोत. ते आम्ही अक्कलकोटमध्येच बघणार आहोत. तिथे जाऊन काय सीन आहे तर तुम्हाला मी नंतर पुढे कळवतो. तर अक्कलकोटला आम्ही पोचलेलो आहोत आता फायनली. तर तिथे स्वामी समर्थ महाराजांचा मठ आहे. तिथून जस्ट 5 मिनटं बाय वॉक नाही म्हणता येणार, पण कारनी वगैरे 5 मिनटंच लागतील जेमतेम. तिथून जस्ट एवढ्याच अंतरावर आम्ही हे देवसंग म्हणून भक्ती निवास आहे. तिथे आम्ही 2 रूम घेतल्या होत्या आंघोळीसाठी. ॲक्च्युली आम्ही ज्यांची गाडी बुक केली आहे त्यांच्याच ओळखीवर त्यांनी आम्हाला हे म्हणजे इथून चौकशी करून आम्हाला अवेलेबल करून दिलं. पर पर्सन 100 रुपये आंघोळीसाठी. त्याच्यामध्ये त्यांनी आम्हाला 2 बाथरूम वॉशरूम दिलेत, जे कॉमन वॉशरूम बाथरूम आहेत, आणि 2 रूम दिल्या होत्या म्हणजे चेंज वगैरे करण्यासाठी, थोडंसं सामान ठेवण्यासाठी वगैरे. तर स्वामींनी बोलवलं आहे म्हटलं तर सर्व व्यवस्थितच होणार आहे. अजून तरी होतं आहे आणि याच्या पुढे पण होईल नक्कीच. तर अजूनपर्यंतचा एक्सपिरियन्स तर चांगलाच आहे. बाकी अशी आमची आता सिटिंग अरेंजमेंट असणार आहे. प्रियंका तिथे शॉपिंग करते. तिची इच्छा होती की जेव्हा आम्ही पूर्ण सहकुटुंब सहपरिवार
अक्कलकोटला येऊ तेव्हा स्वामींना आमच्यासोबत घेऊन जाऊ. तर अशी आम्ही ती मूर्ती घेतलेली आहे. बघू शकता तिच्या चेहऱ्यावरची खुशी. तर तिथे समोर महाराजांचा मठ आहे. आम्ही इथून आता ही मूर्ती घेतोय आणि मठाजवळ जातो. बाकीचे सगळी लोक पुढे गेलेली आहेत. सोनप्पा महाराजांच्या मठाकडे इथून 1 किलोमीटर आहे, 1.5 किलोमीटर आहे. तर हे अशा आम्ही 30 रुपयाला 30 रुपये सीटनी 2 रिक्षा गेलेत. ते आम्हाला तिथे घेऊन जाणार. तिथून पुन्हा म्हणजे तिथून दर्शन किंवा फिरेपर्यंत थांबणार आणि आम्हाला पुन्हा घेऊन येणार आहे. ब्रह्मांड नाही एकदम शेडीमध्ये थोडी शायनिंग पण आहे. तर आम्ही आता आलो आहे सोनप्पा महाराजांच्या मठाजवळ. हे त्या मठाचं कळस आहे. हा मोठा प्रवेशद्वार आहे. शारीरिक आर्थिक मानसिक ज्या काही अडचण असेल त्या निवारणासाठी स्वामीच्या चरणी प्रार्थना करू शकता. ज्यांना अभिषेक पूजा अन्नदान सेवा करायची इच्छा असेल तर नाव देऊ शकता. 100 रुपयापासून अन्नदान सेवा सुरुवात आहे. करायची इच्छा असेल तर तुम्ही नाव देऊ शकता. तर सोनप्पा महाराजांच्या मठाचं घराचं त्यांचा जो वाडा होता राहता त्याचं दर्शनसुद्धा झालेलं आहे. चांगलं दर्शन आहे. इथे गर्दी कमी आहे. मग काय करते इथे स्वामींचा जो अंगरखा आपण मागच्या फुटेजमध्ये पाहिला असेलच, तो अंगरखा ठेवलेला आहे. त्यांची रुद्राक्षाची माळा ठेवलेली आहेत. कोडॅक कंपनीने जे त्यांचे त्यावेळेला जे फोटोज काढले होते ते फोटोज पण तिथे अवेलेबल आहेत. त्याच्यामध्ये दिसून येतं की महाराजांचा म्हणजे महाराजांची उंची एवढी होती की त्यांचे हात जे ते गुडघ्याच्या खाली यायचे.
तर ते फोटोजमध्ये तुम्ही बघितले असेलच. आता आपण पुन्हा आपण जी रिक्षा केली आहे त्या रिक्षामध्ये येतो आहे. आपण चालू आता अन्नछत्राकडे. तर ही आमची दोन्ही चिल्ली पिल्ली झोपली आहेत. तर आता आम्ही अन्नछत्राच्या इथे आलो. इथे आमची 2 वाजताचा आम्ही टाईम स्लॉट बुक करून आलो होतो सर्वांसाठी. तर आता त्याची जरा थोडं फ्रेश होऊन हातपाय वगैरे धुवून जेवणाच्यासाठी लाईन जी कुठून सुरू होते तिथे शोधतो आम्ही. आणि जेवणाच्या लाईनीसाठी आम्ही आता आय थिंक तिथून सुरू होतो. आता आम्ही अन्नछत्राच्या इथून थोडंसं पुढे आलो आहे. कारण की आमची जी अन्नछत्राची जी वेळ आहे ती आम्ही 2 वाजताचा टायमिंग चूज केला होता. आणि आता 1:30 वाजला आहे. आणि जशी मी मगाशी लाईन दाखवली ती जर कोणी ऑनलाईन बुकिंग केली नसेल तर त्यांच्यासाठी लाईन आहे. ज्यांनी ऑनलाईन बुकिंग करून आले त्यांनी मेन गेटवर 5 मिनटं आधी म्हणजे जे तुम्ही टायमिंग चूज केला आहे त्याच्या 5 मिनटं आधी जाऊन तिथं तुमचे ते एक कुपन टाईप एंट्री गेटसारखं मिळतं. ते तर शो करायचं आणि तुम्हाला ते आतमध्ये सोडतात. त्याको डान्स कर, त्याको डान्स कर, डान्स कर, डान्स कर. हातवर 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 करून डान्स कर, हातवर करून डान्स कर. नाही हा अन्नछत्र आहे आणि हा मेन गेट आहे. आम्ही तिथं चाललो आहे. आमच्या आधीची जी पंगत होती ती झालेली आहे. तर आम्ही आता इथून तिकीट आमच्या जे कुपन्स आहेत ते दाखवून आतमध्ये प्रवेश घेतो.